काल मला कोलॅब शूटसाठी सिंपलच मेकअप करायचा होता. त्यासाठी मी आधी फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर हा सुंदर असा ड्रेस घातला आणि घेतला मेकअप करायला. सुरुवातीला मी आधी बेसिक आणि इम्पॉर्टंट असणारं मॉइश्चरायझर लावलं, जे की माझ्याकडे निव्याचं आहे, जेणेकरून स्किन सॉफ्ट आणि स्मूथ राहील. त्यानंतर अगदी कॉलेजच्या काळापासून वापरत आलेली फेअर अँड लवली लावली. रेग्युलर यूजसाठी मी हीच क्रीम वापरते आणि ही माझ्या चेहऱ्याला सूट पण होते. हीच क्रीम चेहऱ्याबरोबर मानेला पण लावली. आता त्यानंतर घरामध्ये आपण सगळेच वापरत असलेली पॉन्ड्सची पावडर लावली, जी की माझ्याकडे चंदनच्या फ्लेवरची आहे. मग मेकअपला कम्प्लिशनचा लुक येण्यासाठी माझ्याकडे ब्लू हेव्हनची कॉम्पॅक्ट पावडर आहे, सो ती लावून थोडासा टचअप दिला. कॉम्पॅक्ट पावडर लावताना मला थोडंसं ना पांढऱ्या पुतासारखं वाटत होतं, पण लावून झाल्यावर मला एकदम मस्तच वाटला. आणि मेकअप मधला माझा सर्वात फेवरेट पार्ट म्हणजे लिपस्टिक लावणं. माझ्याकडे असलेली स्विस ब्युटीची पिंक कलरची लिपस्टिक लावली आणि लिपस्टिक लावताना नाही म्हटलं तरी तोंड वाकडं का होतं तेच मला कळत नाही. त्याचाच थोडासा ब्लश लावला आणि मग लिक्विडचा आयलाइनर लावला. हे सर्व प्रोडक्ट्स मी ऑफलाईनच घेतले, त्यामुळे याची लिंक काय माझ्याकडे नाही. आता शेवटी म्हणजे माझ्या मेकअपची क्वीन म्हणजे माझी टिकली, ती लावल्यानंतर माझा लुक एकदमच कम्प्लीट दिसत होता. पण नंतर मला काहीतरी राहिल्यासारखं वाटत होतं, ते म्हणजे आयब्रो पेन्सिल लावायची राहून गेली होती. मग आयब्रो पेन्सिल लावली आणि असा कोलॅब शूटसाठी माझा सिंपल मेकअप लुक तयार झाला. त्यानंतर मग मी शूट केलं, ज्याची व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केली आहे, की जाऊन बघा. आणि हा सिंपल मेकअप लुक तुम्हाला आवडला का नाही ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला बाय बाय.